UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मला सीएम करा अशी शहांकडे मागणी केल्याच्या बातमीत कोणतेही तथ्य नाही। अजितदारांचं स्पष्टीकरण। शहांच्या बैठकीत सीएम पदावर कोणतीही चर्चा नाही। अजितदारांची प्रतिक्रिया। महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊ नये। मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर अजितदारांकडून भूमिका स्पष्ट। अपघाताच्या वेळी न विचारता माझ्या नावाची निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून घोषणा करणं अयोग्य। किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया। किरीट सोमय्यांकडून रावसाहेब दानवेंकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त, तर नाव वगळल्यानं प्रसाद लाड नाराज असल्याची माहिती। भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार भाजपला 62 ते 67 जागा मिळतील, रोहित पवारांचा दावा। तर अजितदादा गटाला 7 ते 11 जागा आणि शिंदे गटाला 17 ते 22 जागा मिळतील, रोहित पवारांकडून सर्वे ट्विट। लोकपोलच्या सर्वेत महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं भाकीत। महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा, तर महायुतीला 115 ते 128 जागांचा अंदाज। शरद पवारांना सांगून जेपी नड्डांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश, पण फडणवीस गिरीश महाजनांचा विरोध। खडसेंचा आरोप। अजितदादा गणेशोत्सव मंडळांच्या भेटीला न आल्यानं शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाने दादांच्या फोटोला कापड लावलं। बारामतीतल्या एकनाथ गणेशोत्सव मंडळातला प्रकार, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचा बॅनर फाडत प्रत्युत्तर। एवढा हट्टीपणा बरा नाही। फोटोला काळं कापड लावणाऱ्या कार्यकर्त्याला दादांचा सल्ला, तर ही महायुती आहे, खालच्या लोकांकडे बारकाईने लक्ष द्यायला शक्य नाही। अजितदादांची प्रतिक्रिया। विधानसभेआधी बारामतीत योगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय। योगेंद्र पवारांची बारामतीत स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही संध्याकाळी गणपती मंडळांना भेटी देणार। आता सगळ्यांनाच आमदार व्हायचं आहे। तरुणांना वाटतं पहिलीच संधी दवडता कामा नये। योगेंद्र पवारांच्या स्वाभिमान यात्रेवरून अजित पवारांचा टोला। देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल। फडणवीसांच्या कृपेने मला कधी अटक होऊ शकते, अनिल देशमुखांचं वक्तव्य। तर देशमुखांकडून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न। फडणवीसांची टीका। बारामतीत सरकारी कार्यक्रमात स्थानिक नेत्यांची नावं डावलल्याची चर्चा। कार्यक्रमात अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचं नाव नाही, सुनेत्रा पवारांची मात्र उपस्थिती। गृहमंत्री असताना मला काश्मीरमध्ये जाताना भीती वाटायची। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या विधानानं चर्चा। महाआर्यमन सिंधिया यांची इंडियन टायग्रेस टॅलेंट हंटच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती। TV9 नेटवर्ककडून महाआर्यमन सिंधिया यांचं अभिनंदन। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।